नमस्कार. आजची रेसिपी आहे हक्का नूडल्स. साहित्य पाहूयात. आलं लसूण पेस्ट, मिरचीचा ठेचा, गाजर, शिमला मिर्च, कांद्याची पात, हक्का नूडल्स पॅकेट 1 kgचा आहे, उभा चिरलेला कांदा, कोबी, शेजवान चटणी, डार्क चटणी, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, हक्का नूडल्स मसाला, टोमॅटो केचप आणि तेल. सर्वप्रथम आपण गॅसवर पाणी ठेवलेले आहे. पाण्यात मीठ टाकलेले आहे. थोडं तेल टाका आणि पाणी उकळी येईपर्यंत तापू द्या. पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपल्याला नूडल्स न फोडता जशा आहेत तशाच टाकायच्यात. उकळी आलेली आहे. 8 ते 10 मिनिटं लागले आपल्याला नूडल्स तयार होण्यासाठी. नूडल्समधलं पाणी काढून घेतलेलं आहे. गार पाण्याने नूडल्स वॉश करणार आहोत, त्यामुळे सुट्ट्या होतील. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालं. यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट, मिरचीचा ठेचा व्यवस्थित हलवून घ्या. यामध्ये आता आपण घालणार आहोत कोबी. कोबीही उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर शिमला मिर्च, उभा चिरलेला गाजर. सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय करून घ्या. गॅसची फ्लेम जी आहे ती हायच ठेवायची आहे आपल्याला. यामध्ये हक्का नूडल्स मसाला आपल्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता. नंतर सर्व सॉसेस टाकणार आहोत. इथे आपण रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, शेजवान सॉस, डार्क सॉस आणि टोमॅटो केचप यूज केलेले आहे. आपण आपल्या चवीनुसार सॉसेसचं प्रमाण घेऊ शकता. जास्त स्पायसी हवे असेल तर तुम्ही सॉसेसचं प्रमाण वाढवू शकता. सॉसेस टाकल्यावर सर्व भाज्या व्यवस्थित फ्राय करा. शेवटी आपण कांद्याची पात घातलेली आहे, कारण कांद्याची पात शिजायला जास्त वेळ लागत नाही. व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्या. आता आपण टाकणार आहोत मोकळ्या केलेल्या नूडल्स. व्यवस्थित हलवून घ्या. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सर्व प्रोसिजर जी आहे ती हाय फ्लेमवरच करायची आहे आपल्याला. यामध्ये आपण पुन्हा थोडा डार्क सोया सॉस टाकलेला आहे, आपल्याला कमी वाटला, व पुन्हा हलवून घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉसेसमध्ये आणि स्टार्टिंगला मीठ टाकल्यामुळे पुन्हा मीठ टाकायची गरज नाही. प्रोफेशनली जर असं हलवता येत असेल तर तुम्ही हलवून घ्या. पल्लवी जगताप रेसिपीज चॅनल कोणी अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. हे पहा, 2 मिनिटात आपल्या गरमागरम हक्का नूडल्स खाण्यासाठी रेडी आहेत, अगदी रेस्टॉरंटसारख्या. कमेंटद्वारे मला नक्की कळवा की कशा झाल्यात नूडल्स.